राज्यातल्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे। मुंबईसह ठाणे, नवी मुंबईत पावसाची संततधार सुरू आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत असून अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले आहेत। कुडाळ तालुक्यातील माणगाव शिवापूर खोऱ्यात पडलेल्या अतिवृष्टीमुळे ब्रिटिशकालीन पूल पाण्याखाली जाऊन जनजीवन विस्कळीत झालं आहे। पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे। किनारपट्टीवरील धोकादायक ठिकाणावरील घरं रिकामी करून त्या नागरिकांची सोय सुरक्षित ठिकाणी करण्यात आली आहे। रत्नागिरी जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी मुसळधार पाऊस पडतोय। आज सकाळी 8:30 वाजेपर्यंत खेडमध्ये 231 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। चिपळूणमध्ये 186 तर मंडणगडमध्ये 168 मिलीमीटर पाऊस पडला। खेड तालुक्यातली जगबुडी नदी अद्याप धोका पातळीच्या वरूनच वाहत असून राजापूरमधली कोदवली आणि लांज्यातली मुचकुंदी या नद्या इशारा पातळीच्या वरून वाहत आहेत। जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसंच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये याकरता जिल्ह्यातल्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे 27 बंधारे पाण्याखाली गेले आहेत। राधानगरी धरणातून 1300 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे। सांगलीत कोयना धरण क्षेत्रात गेले 2 दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पात्रात वाढ झाली आहे। पाणी पातळीत वाढ होत असल्यामुळे सांगली शहर परिसरात पुराचा धोका लक्षात घेऊन प्रशासनानं नागरिकांचं स्थलांतर करण्याचं ठरवलं आहे आणि ते केलं जात आहे।